नमस्ते फ्रेंड्स, आज आपण ना इन्स्टंट कोल्ड कोका बनवणार आहोत. तर त्यासाठी बघा मी इथं इन्स्टंट कोल्ड कोका पावडर घेतलेली आहे. आता याच्या मागं सगळं लिहिलेलं असतं किती दुधामध्ये हे टाकायचं आहे काय वगैरे सगळं लिहिलेलं असते. आता हे 500 ml दुधासाठी एवढी पावडर आपण वापरणार आहोत. तर त्यासाठी मी इथं अर्धा लिटर एवढं दूध ना गरम करून घेतलेलं आहे. तर हलकंसं गरम केलेलं आहे. आता लगेच याच्यामध्ये आपल्याला पूर्ण एक पॅकेट टाकून द्यायचं आहे. अर्धा लिटर दुधासाठी हे पॅकेट पूर्ण लागणार आहे. तर हे पॅकेट आपल्याला याच्यामध्ये पूर्ण हे टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. ह्या दुधाला चांगली अशी उकळी आणून घ्यायची आणि 3 ते 4 मिनटं सतत हलवत राहायचं आणि हे दूध चांगलं आपल्या इथे ह्याच्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे हलकंसं घट्टसर करून घ्यायचं आहे. आता एकदम पटकन आणि झटपट हे बनवून तयार होतो. इन्स्टंट असल्यामुळे कुठलाही आपल्याला टाईमपास वगैरे काही लागत नाही. एकदम झटपट बनवून तयार होतं. तर बघू शकता पूर्ण हे मिक्स केलेलं आहे. दुधाला आता मस्त अशी उकळी आलेली आहे. आपल्याला 2 ते 3 मिनटं सतत असंच हलवत राहायचं आहे. म्हणजे हे वरती उतू जाणार नाही आहे. तुम्ही बघू शकता छान असं याला उकळी आलेली आहे. 2 ते 3 मिनटं याला सतत असंच हलवत राहायचं आहे मीडियम गॅसवरती. आणि बघू शकताय हे थोडंसं असं घट्टसर झालेलं आहे. आपल्याला हलकंसं आणखी याला घट्टसर करून घ्यायचं आहे. त्यामुळं सतत अशाच पद्धतीने याला हलवत राहायचं आहे. एकदम काहीही कुठलंही जास्त याला वेळ लागत नाही. फक्त हे दुधामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच आपलं इन्स्टंट कोल्ड कोको बनवून तयार होतो. तर बघू शकता व्यवस्थित याला मिक्स केलेलं आहे आणि हलकंसं हे घट्टसर दिसायला लागलेलं आहे. बघू शकताय तुम्ही. आता लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे थंड करून घ्यायचं आहे. तर हे थंड होण्यासाठी ना मी दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेते. म्हणजे हे पटकन थंड होईल. तुम्ही पंख्याच्या हवाखाली याला सतत हलवत राहायचे आणि कोमट असं करून घ्यायचं आहे. आणि हलकंसं कोमट झालं ना किंवा थोडंसं थंड झाल्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवायचे. म्हणजे मस्त असं थंड तयार होतं आणि थंड झाल्यानंतर मस्त असं हे प्यायला घ्यायचं आहे. तर याला मी इथं झाकण ठेवून थंड फ्रीजमध्ये ठेवणार आहे. आता बघू शकता थोड्या वेळासाठी मला फ्रीजमध्ये ठेवलं होतं. मस्त असं छान थंड झालेलं आहे. आता लगेच मस्त अशा काचेच्या ग्लासमध्ये याला आपल्याला ओतून घ्यायचं आहे. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये डेकोरेशनसाठी चॉकलेटचे तुकडे किंवा ड्रायफ्रूट्सचे तुकडेसुद्धा टाकू शकता. मी असंच घेतलेलं आहे प्यायला. मस्त असं थंडगार कडकडीत उन्हामध्ये मस्त प्यायचा छान असा आपला कोल्ड कोको बनवून तयार झालेला आहे. घरगुती बाहेरून अजिबात विकत आणायची गरज नाही आहे. फक्त आपल्या घरीच प्रेमिक्स आणलं ना की पटकन असं झटपट बनवून तयार होतं. तर कशी वाटली ना रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा. रेसिपी कुठल्या क्षणी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा. आता हे प्रेमिक्सपासून बनवायचं म्हटल्यावर कुठलाही अवघड नसते, सगळ्यालाच येतं. पण काही जणांना थोडीशी अडचण असते कसं बनवायचं काय. तर त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्कीच बनवून बघा. रेसिपी आवडली असेल एक लाईक नक्कीच करा. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.